मस्त थंडीचा सीझन सुरू आहे आणि मध्ये-मध्ये अवकाळी पावसाची सुद्धा जोड आहे. तर अशा सीझनमध्ये किंवा अशा वातावरणामध्ये आपल्याला छान असं चमचमीत खाण्याची इच्छा होते आणि काहीतरी मस्त खावंसं वाटतं. बाहेरचं खाणं त्यातल्या त्यात थोडं आपण टाळतो, तर घरात असं चमचमीत छान चवीचं काय बनवता येईल, ही एक सोपी रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला लगेच सुरुवात करूया. नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर एका परातीमध्ये मी 1 बाउल इथे भाजाणी घेतलेली आहे. तर ही रेडीमेड भाजाणी आहे सुहानाची. जर तुम्ही नुसती भाजाणी घेत असाल तर त्यात काय इन्ग्रेडियंट घालायचे ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तर भाजाणीमध्ये आपण 2 चमचे तेल गरम करून घालतोय, म्हणजे तेलाचं मोहन आपण घालायचे. म्हणजे ही रेसिपी खूप छान खुसखुशीत होते. तर 2 चमचे मी तेल घातलंय, छान बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर त्यामध्ये ॲड केली आणि आता आपल्याला हे गरम तेल असल्यामुळे मी इथे चमच्याने छान मिक्स करून घेते. तर सुरुवातीला चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे तेल पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. आता इथे मी रेडीमेड भाजणीचा वापर केलेला आहे. तुम्ही जर घरगुती भाजणी वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही हळद, हिंग, मीठ, मसाला, गरम मसाला, धने-जिरे पावडर, तीळ, ओवा असे इन्ग्रेडियंट वापरू शकता. म्हणजे ते तुम्हाला घालायला लागतील. रेडीमेडमध्ये सगळं ऑलरेडी असतंच. मीठ गरज वाटल्यास थोडंसं तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी इथे गरम पाण्याचा वापर करते. गरम पाण्यामुळे पीठ खूप छान मळलं जातं आणि रेसिपीसुद्धा छान खुसखुशीत खमंग होते. तर मी इथे गरम पाणी घालून छान असं हळू मळून घेते. तर साधारण 1 कप ते 1.5 कप पाणी मला इथे 1 बाउल भाजणीसाठी लागलेलं आहे. तर गरम पाणी असल्यामुळे आपल्याला सावकाश छान असा हा डो मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता किती सुरेख मळला गेलेला आहे. त्यानंतर 1 चमचा आपल्याला त्यावर तेल घालून पुन्हा छान मळून घ्यायचं आहे आणि रेस्टिंगसाठी 10 मिनिटं ठेवायचं आहे. मी 10 मिनिटं रेस्ट करून घेतलंय पीठ आणि पुन्हा एकदा 2 मिनिटं मळून घेतलंय. तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित गोळे याचे वळले जात आहेत. म्हणजे पीठ आपलं एकदम परफेक्ट झालेलं आहे. असे छोटे-छोटे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता तुम्ही ओळखलंच असेल की याचे मी छान असे वडे थापून घेणार आहेत. म्हणजेच खुसखुशीत खमंग आपण भाजणीचे वडे करतोय. फक्त मी इथे भाजणी रेडीमेड वापरली. त्यामध्ये सगळेच इन्ग्रेडियंट आहेत. तुम्ही तुमची भाजणी वापरताना मी सांगितलेले इन्ग्रेडियंट आणि तीळसुद्धा त्यामध्ये वापरू शकता. तर घरातली स्वच्छ धुतलेली प्लॅस्टिकची एक बॅग मी इथे घेतली आहे. त्यावर छान तेल स्प्रेड करून घेतलं आहे आणि अशा प्रकारे वडा छान असं थापून घ्यायचा आहे. हातानेच मी व्यवस्थित छान थापून घेतला आहे आणि मध्ये दाखवल्याप्रमाणे असं छान होल करून घ्यायचा आहे आणि गरम-गरम तेलामध्ये आपल्याला हा वडा तळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता तेल व्यवस्थित सुंदर असं तापलं गेलेलं आहे. तर दोन्ही बाजूने आपल्याला छान खरपूसाचा गोल्डन कलर येईपर्यंत वडा भाजून घ्यायचा आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे इथे वडा मी भाजून घेतलेला आहे. छान तळून घेतलेला आहे. तर गोल्डन कलर येईपर्यंत सुरुवातीला 1-2 वडे होईपर्यंत थोडा वेळ लागतो आणि नंतर अगदी पटापट वडे आपले तयार होतात. तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलाय, क्रिस्पी असे आपले वडे हे तयार होतात. तर अशा पद्धतीने मी सर्व वडे करून घेते. इथे या एका वड्याला मी भोक न पाडता, तुम्हाला जर आवडत नसेल म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भोक करून किंवा भोक न करता दोन्ही पद्धतीने करू शकता. रेडीमेड भाजणी असेल तर मी दाखवलेल्या पद्धतीने फक्त गरम तेलाचं मोहन आणि गरम पाणी वापर करून पीठ मळून घ्यायचे आणि थापून घ्यायचे आणि तुमची घरगुती भाजणी असेल, प्लेन भाजणी असेल तर त्यामध्ये मी सांगितलेले साहित्य घालून छान गरम पाण्यामध्येच ते भिजवून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथे सर्व वडे करून घेतलेले. तुम्ही पाहू शकता किती टेम्प्टिंग दिसतायत. अगदी कलर एकदम सुंदर आलेला आहे. गोल्डन ब्राउन कलरमध्ये मी छान भाजून घेतलेत आणि छान फुगले गेलेत. तर अशा पद्धतीने सगळे वडे मी इथे करून घेतलेले आहेत. आता हे वडे दह्यासोबत अप्रतिम लागतात. आमच्या घरी आम्ही दह्यासोबतच खातो किंवा तुम्हाला आवडत असेल तर नारळाची चटणी, खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. थंडीच्या सीझनमध्ये झटपट छोट्या भुकेसाठी किंवा अगदी जेवणासाठी, डिनरसाठी सुद्धा हा मेनू एकदम उत्तम पर्याय होऊन जातो. तुम्ही पाहू शकता किती छान खुसखुशीत खमंग दिसतायत वडे आणि छान फुगलेसुद्धा गेलेत. तर अशा पद्धतीने अगदी झटपट होतात, क्विक होतात आणि टेस्ट तर अमेझिंग लागते. खमंग तुम्ही पाहू शकता. बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही खमंग खुसखुशीत रेसिपी आहे. तर मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की खूप छान खमंग खुसखुशीत रेसिपी आहे आणि एकदम क्विक होणारी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्याकडे तुम्ही भाजणीचे वडे कसे करता किंवा अशाच छोट्या भुकेसाठी काय बनवता याची रेसिपी मला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.